विजय हा निश्चित आहे. विजयाला कोणी थांबवू शकत नाही, हे कन्फर्म आहे. कारण गेल्या 24 वर्षापासून म्हणजे 2012 पासून तर 2026 पर्यंत आता मी राजकारणामध्ये काम करत आहे. मी ज्या दिवशी 2012 मध्ये पहिली निवडणूक लढली त्यापासनं आजपर्यंत माझा नगरसेवक हा माझा एक फॅमिली मेंबर म्हणून आजपर्यंत मी पाहत आलो आहे. आणि नगरसेवकाने सुद्धा मला आमच्या घरातला एक मोठा कर्ता पुरुष या नात्याने त्यांनी मला आतापर्यंत सपोर्ट केलेला आहे. आता मी डिसेंबरमध्ये निवडणूक झाल्यानंतर साधारणतः प्रत्येक नगरसेवक 5-6दा गेलो आणि आमचे नगरसेवक जे जुनी आहेत, जी या सध्या याच्यामध्ये नाही आहेत, त्या सुद्धा लोकांमध्ये आमचा चांगला एक फॅमिली फ्रेंड सारखा आमचं त्यांचं सर्कल झालेलं आहे. त्यानुसार मला विजय हा निश्चित आहे. म्हणजे हा भारतीय जनता पार्टीचा कॅन्डिडेट म्हणून नाही आहे मी. मी सगळ्या नगरसेवकांचा एक लोकप्रतिनिधी या नात्याने मला त्यांनी मदत केलेली आहे. सर्व पार्टीने मदत केलेली आहे. प्रामुख्याने मला असं वाटतं, की हे महत्त्वाचा विषय आहे. याच्यामध्ये माझा विजय विजय 100% नाही, 1001% निश्चित झालेला आहे. काँग्रेसने या निवडणुकीमध्ये तटस्थ राहण्याची भूमिका घेतली होती. मात्र काँग्रेसच्या अनेक नगरसेवकांनी हा मुद्दा नाकारून तुम्हाला मतदान केलं असं बोलल्या जाते. गेल्या 2018च्या निवडणुकीची पुनरावृत्ती परत या निवडणुकीत होईल का? पहा, काँग्रेस हे तुम्हाला सांगतो सुज्ञ लोकांचा पक्ष आहे आणि काँग्रेस हे महामानव बाबासाहेब आंबेडकरांचं संविधानाला मानते की नाही याच्यात माझ्या मनात शंका तयार झालेली आहे. आज गुप्त मतदानामध्ये कुठल्याही प्रकारे आपण कोणताही व्हीप वापरत नाही. जेव्हा आपण हात वर करून एखाद्या हॉलमध्ये मतदान करतो तेव्हा कुठला व्हीप लागतो आणि पर्टिक्युलर तो व्हीप याच लोकांना निवडून द्या किंवा याच याला मतदान करा असा हा व्हीप असतो. पण इथे काँग्रेसने जो व्हीप काढला की तटस्थ राहायचा, कुणाला मतदान करायचं नाही. याची एक तर तुम्हाला सांगतो की यांचा विचार केला गेला पाहिजे किंवा या लोकांसाठी आपण तर काहीतरी एक परीक्षण केलं पाहिजे, की जेव्हा काँग्रेसचा कॅन्डिडेट इथे जिवंत आहे, काँग्रेसचा कॅन्डिडेट त्यांनी माघार घेतलेली नाहीये. मग याला सपोर्ट करा, त्याला सपोर्ट करा हा प्रश्न आला कुठून आम्हाला समजलंच नाही. एका इकडे आपण पाहिलं तर पक्षाचा उमेदवार आहे आणि पक्षाचा उमेदवार असताना आपण व्हीप काढतो की तटस्थ राहा म्हणून. आणि ज्या लोकांनी तुम्ही जे सांगता की ज्या लोकांनी मतदान मला केलं आहे की नाही केलं आहे तर मला माहित नाही. परंतु त्या लोकांचं मी अभिनंदन करतो की त्यांनी महामानव बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला विचार करून त्यांनी मतदान केलेलं आहे. त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो.